गोंदियातील आमगाव येथे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा जनता दरबार. नागरिकांच्या समस्यांना घेऊन अधिकाऱ्यांना दिली तंबी. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अन्न आणि औषध पुरवठा मंत्री यांनी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे जनता दरबाराचे आयोजन केले होतं. गोंदिया जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा जनता दरबार असल्याने नागरिकांनी या जनता दरबारात मोठ्या संख्येने हजेरी लावलेली होती. यामध्ये नागरिकांच्या विविध समस्या पालकमंत्र्यांनी जाणून घेत त्याच्यावर तोडगा काढला. या जनता दरबारच्या माध्यमातून काय जे आपल्याला ताबडतोब जे कारवाई करायचं ते संबंधित अधिकारीला पण सांगितलेलं आहे. जे अधिकारी गैरहजर आहेत त्यांच्यावर कारवाई आम्ही करणार आहोत. हे अशा प्रकारचं चालणार नाही, अशा प्रकारचा तंबीसुद्धा मी दिलेला आहे. यापुढे अशा प्रकारचा तंबी झाला तर मला वाटते अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका आमच्या राहणार आहे. लोक फार दूरहून येतात, त्यांचं काम आहे. आम्ही सुद्धा दूरहून आलो आणि त्या दृष्टिकोनातून आमचा एकच उद्देश आहे की हा महायुतीचा सरकार आहे या राज्यामध्ये आणि आमच्या या राज्याच्या माध्यमातून ओबीसीना न्याय देण्याचा फार मोठा क्रांतिकारक निर्णय आपण घेतलेला आहे. त्यांना ज्या लोकांना आपलं घरकुल द्यायचं ते घरकुल देण्याचं काम ओबीसीनं आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत. थोडाफार अडचणी आहे. जातीच्या दाखलाबद्दल काही लोकांनी मुद्दा उपस्थित केला, त्याच्याबद्दलसुद्धा मार्ग आपण काढणार आहोत. जातीचा दाखला देऊन त्या लोकांना आपल्याला घरकुल बांधून देण्याचं कामसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत. ते एक महत्त्वाचं काम आपण केलेलं आहे आणि त्या दृष्टीने मुद्दे भरपूर आहेत. म्हणजे कालवाच्या दुरुस्ती आहे, रस्त्यांच्या दुरुस्ती आहे. हा जवळजवळ फार मोठा बॅकलॉग या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून पुढच्या 24-25चा जे बजेट आपण तयार करणार त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये अधिकचा पैसा या जिल्ह्याकरता आणण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या वतीने प्रयत्न मी करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी गोंदिया न्यूजसाठी सोबत संकेत पवार.